विचारसागर एक अनुभूती आणून देण्यासाठी परिपूर्ण ग्रंथ आहे. प्रत्येक ग्रंथाचा जो शब्दाचा सार आहे त्या ग्रंथानं उचलला जातो बुद्धीला. तर आपण किती जरी वाचतो काही जरी अभंग वगैरे अद्वैत सुटत नाहीत आपल्याकडनं. खूप ग्रंथामध्ये खूप शब्द भगवंताच्या जाणीवेसाठी तयार केलेला आपल्याला. त्या शब्दामध्ये भगवंताची अनुभूती तयार होती आपल्याला त्या बोधानं. ती अनुभूती कळत नसली तर त्याचं कारण आध्यात्मिक शास्त्र ती कच्च बैठक नाही, वेदांताची बैठक नाही. आणि वेदांताची बैठक म्हणजे विचारसागर, पंचकरण, विचार निर्णय, अमृत अनुभव आणि थोडस गोष्टी करतो आपण पाश्चात्य खंडन म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक हृदयाची अंतःकरणाची बैठक मजबूत होते आणि आत्मस्थिती कशी आहे अनुभवता येते. म्हणून ज्ञानाचा पाया म्हणजे विचारसागर. प्रक्रिया हा ग्रंथ प्रक्रियात्मक आहे. कथा नाही त्याच्यामध्ये, नाही कथाचा विषयच नाही. कथा आहेत त्याच्यामध्ये काहीच नाही. त्याच्यामध्ये अज्ञानाची व्यथा निवृत्त होती, कथा नाही. अवतार कार्य भगवंतानं केलं त्याच्या लीला त्याच्यावरून कथा. पण भगवंताचं स्वरूप हे प्रगट करणं हे कथेने नाही होत. नाही, भगवंत आले काय काय केले कसे कसे गेले हे झालं ऐकून. आता एकदा दोनदा 100दा ऐकलं तेच ऐकलं. हा, मग त्या भगवंताचं अधिष्ठान अंतःकरणात आहे आणि भगवंत आपल्या सोबत आहे, चराचरात आहे, तो व्यापक आहे, त्याचा संबंध आहे, त्याचा स्पर्श नाहीये, ओळख नाहीये, बुद्धीचं आगमन नाहीये. आणि मग परमार्थ कोणचा आहे म्हणजे दिशा नाहीये भगवंताची आपल्याला. नाही, म्हणून डोळच परमार्थ म्हणजे विचारसागरची बैठक आणि आलेला परमार्थ म्हणजे इकडचं तिकडचा ट्रम्पटरा आला आणखी कार्य वगैरे. भगवंताची श्रद्धा, त्यांचं कार्य, भगवंताचं कार्य केलं आणि तुमचं तुम्ही कार्य केलं की प्रारब्धाचं नाही केलं का? जे तुम्ही तुमच्या आयुष्यात कर्म केले ते पुढे आले. तुम्ही हे धारण केलं की केलंय का? केलं नाही. त्याला ते धारण केलं आणि तुम्ही हे केला. पण धारण उपाधी केले ना, उपाधीतच तो आला, तुम्ही पण उपाधीतच आहे. त्याच्यावर त्याचं म्हणणं स्वरूप आहे. त्यांचे आपले किती फरक असू दे ना, काय गरज नाही. इथे फक्त उपाधी घ्यायची. उपाधी म्हणजे त्यांची माया आहे असेल, आम्हाला काय करायचं? त्या जगताचं कार्य म्हणून माया चालू दे. जगताचं वेळ सांभाळायचंय ना, आणि तुम्हाला करायचंय. बरं काय व्यवहारच शेवटी सूक्ष्मता असावी बुद्धीला. जगताची उत्पत्ती, स्थिती, प्रलय आणि सगळ्यांचं कार्य करण्यासाठी तो प्रकट झालाय, मायातून आलाय आणि आम्ही आमच्या अवितून आलो. पण दोघं सीएमच आहेत ना बाप्पा. उपाधीतच आहे ना ते बी. कुठं का तू उपाधी? पण जेव्हा उपाधीचा किंवा वाद होतो आमच्या विद्या जाती, मग आम्ही कुठे वेगळं कुठे तेव्हा. मग हे ज्याला कळत त्याला मोक्षाचं फळ मिळतं. पण त्याला हे कळतच नाही, पागल डोकं, त्याला काय कळतं? माती. आता पोते कुठं कळतं? माती कळतं का? आज 15 आपलं कसं चिंतन चाललंय आणि हरिवारा ज्ञाने मग मग त्याच्या नामाच्या द्वारे त्याच्या सगळं जाता येतं. म्हणून हरिमुखी म्हणा. काहीच करीत नाही तर मन तरी मग
हा मग पुण्याची गणना एवढं पुण्य होत की मोजताच येत नाही. पण हरी कळायला संत वाचून नाही, आणि हरी मिळायला ग्रंथ वाचून नाही, आणि हरी म्हणायला मुख वाचून नाही. निघत का अभिमान जात नाही बायाच. एवढं अवडंबर आहे बायकाच. शब्द कळा ना डुलर संपलं. काहीतरी आहे आपल्या विषयात. अवलोकन बुद्धीला भगवंताच, ओवीच, विचारसागरच, श्लोकाच भगवत दर्शन आहे. हे दर्शन डोळ्याच आहे, हे दर्शन आत्मसुखाच आहे. डोळ्याने बघितला कळा आम्हाला माहितीये, पण त्याचं खरं रूप कुठे माहिती? डोळ्याला दिसायसारखा रूप दिसत नसतं. त्या रूपाची अनुभूती म्हणजे ज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान आहे. त्या भगवंताच्या स्थितीत राहणं हे ब्रह्मज्ञान आहे. त्याचा संबंध होणं हे वेदांताची गुण आहे. त्याच्या प्राप्तीसाठी श्रवण आहे. त्याला प्राप्त करायचंय ना, त्याला ओळखायचंय ना, आणि त्याच्या सोबत एकरूप व्हायचंय ना. इथे आपला परमार्थ किती असा काची त्याच्यात स्वारस्य नाहीये. न भक्ती घेते श्रद्धा नाही, प्रेम संसारात संपत नाही, सगळं माहितच नाही. काय बा इथं आधीपासून इथपर्यंत प्रत्येक ग्रंथ स्टेप बाय स्टेप सुटले नाही. ज्या पंचकरणातून ज्या पंचमहाभूताची स्थिती, कर्मेंद्रियाची स्थिती आणि इंद्रियाची उत्पत्ती भगवंताकडे जाणं, ही किती पंचभौतिकाची जे मांडणी आहे पंचकरणा, सुरुवात आहे ग्रंथ छान आहे सुद्धा. मग पंचकरण, विचारसागर, विचारचंद्रोदय, विचारसागर, ह्या क्रमानं जी बुद्धी पाया चढती ती धन्य होती. मग ती देहात नाही उरत. म्हणून प्रक्रिया ग्रंथ म्हणजे अध्यात्माची. मला हे सांगायचं म्हणून एवढं बोलले. प्रक्रियात्मक ग्रंथ म्हणजे अध्यात्मशास्त्र, विचारसागर. त्याच्यामध्ये प्रश्न होता पहिला तरंग, आणि त्याच्यामध्ये आहे मी कोण. विचारसागर म्हणजे काय, बरोबर आहे. याच्यावर तुम्हाला सांगितलं की हा ग्रंथ प्रक्रियात्मक आहे. याच्यामध्ये वेदाचा प्रक्रिया आहे. याला बुद्धी लागते, याला अधिकार लागतो, याला चिंतन लागतं, याला तपस्या लागते, कष्ट लागतात अभ्यासाचे. तो पण आहे हा ग्रंथ. याचं अध्ययन मनन कमी जास्त आहे. याची पावर, त्याची मोक्षाची घडी बसून देणारे शास्त्रीय प्रक्रिया आता सांगूच आहे. हे प्रक्रिया ग्रंथ आहे की मोक्षाची बैठक बसून देणं, घडी बसून देणं, आणि अंतःकरणात असलेलं अज्ञान उडवणं, देहाचा भाव संपवणं, आणि वृत्ती निरामय होणं, आणि आत्मसुखाचा अनुभव घेणं, परमात्म्याचं दर्शन होणं, ऐक्यात्मक बुद्धी होणं, आणि भेदाची वृत्ती निघून जाणं. याला म्हणतात विचारसागर. जो भेद तुम्ही पाळलाय आतापर्यंत, भेदात येत आपण भगवंतात असणं वेगळं, भेदात असणं वेगळं, आणि अभेद प्रकटणं वेगळं. आता भेद अभेद आपण नंतर बघू. आता बघू विचारसागर. साधी भाषा पण कळत नाही, भेद पण कळत नाही आपल्याला, नाही कळत, माहित नाही. भगवंताची प्रतिती यावी. साधना ही बुद्धीची आहे, ज्ञानाची आहे, आत्मप्राप्तीची आहे, सुखाच्या भोगासाठी आहे, दुःखाच्या निवृत्तीसाठी आहे. जो जीव विनाकारण दुःख बघतो आणि देहभावात जगतो, आणि त्या देहभावाला समाप्त करणारे ज्ञान विचारसागर. एवढं मात्र कळायलाच पाहिजे, कळणं जरूरच. कसं कळायचं? आता हा विषय कोणता आहे? मुमुक्षु, मुमुक्षुत्व. साधन तिथे साधना कोणती कोणती कसं असावी? विवेक, वैराग्य, समाजतक आणि मुमुक्षत्व. 3 सांगितले आपण. आता मुमुक्षुवर आलो. मुमुक्षु म्हणजे मुक्त होण्यासाठी तीव्र जिज्ञासा, मुक्त होण्याची अंतःकरणामध्ये बुद्धीची असलेली तीव्र जिज्ञासा म्हणजे इच्छा.
तुला मुक्त व्हावं वाटतं आणि परमेश्वर व्हावा बना वाटतं. अंतःकरणातले असलेल्या भगवंताशी समरस होण्याचा प्रयत्न म्हणजे मुमुक्षुता. मुमुक्षु म्हणजे त्या ईश्वराला प्राप्त करायचं आणि ज्या साधनेमध्ये परिपूर्ण व्हायचं आणि हा जडाचा संबंध सोडून जड विरहित राहायचं. जड विरहित अगदी लक्षात ठेवायचा. हे सगळं दृश्य जड आहे आणि त्या जडाचा संबंध सोडणं हे आत्मज्ञान आहे. जडातून बाहेर येणं सोपं नाही. जडाचा वाद करणं सहज नाही आणि जडाचा स्पर्श सतत भोगणं चांगलं नाही. जड म्हणजे देह, जड म्हणजे वृत्ती, जड म्हणजे विषय, जड म्हणजे अज्ञान प्रपंच. पण तो दिसून नाही आणि मी माझ्या वाचून काहीच नाही हे जे मला हृदयाला अनुभवता येतं आणि मनाला जाणता येतं ते मन भगवंतामध्ये विराजमान होतं. ते कसं भगवंतात राहतं? साधना कोणती आहे? साधन चतुष्टय संपत्ती. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, साधन चतुष्टय पाहिजे आणि शेवटी मुमुक्ष. ह्याला म्हणायचं साधन चतुष्टय संपत्ती. ही संपत्ती मुमुक्ष. तुमची भौतिक संपत्ती ही त्याला सुख नाही, पण ते कोण सोडायला तयार नाही आणि त्याच्या मागे लागलो आपण भूतासार. ते पण लागतं पण मर्यादित आणि हे लागतं मर्याद. मर्याद करते हे घेत नाही. हा, ही साधना खऱ्या भक्तीची, अंतःकरणाच्या तृप्तीची. अंतःकरण तृप्त होत आहे साधनेनं, ध्यान साधना ज्यामध्ये वैराग्याची उत्पत्ती होती आणि विवेकाची संगती लागते. विवेकाची संगती लागते आणि वैराग्याची स्थिती प्राप्त होती आणि भगवंताची तिथे ओळख होती. त्याला साधन चतुष्टय संपत्ती. ही संपत्ती मुमुक्षूची असते, संसारिक लोकांची नाही बरं. संसारिकाची नाही संपत्ती. ही मुमुक्षू मुक्त होण्याची तीव्र जिज्ञेसाठी जो साधनेवर असतो, वेदाच्या ज्ञानाला ग्रहण करतो आणि साधूचे दर्शन घेतो, सत्संग करतो, श्रवणात राहतो आणि स्वतःला पाहतो. मुमुक्षू. आणि तुम्हाला मागे सांगितलं हा त्रैलोक्यात महान आहे. त्याच्या पुढे भक्त योगी पिक्ते सगळं पिके. ह्याची तुलना कोणीच करू शकत नाही. कोणीच नाही. न योगी, न भक्त, न संसारी, न दान देणारा कोणीच नाही. शून्याच्या पुढे एवढा मोठा मुमुक्ष महान आहे, बलाढ्य आहे. साधन तीव्र आहे, संस्कार तीव्र आहे, स्पर्श सतत आहे त्याला ईश्वराचा. ईश्वराचा स्पर्श बुद्धी भक्ती आणि ब्रह्मरसामध्ये एकरूप होती. स्वतःला पाहती आणि स्वतःतच राहती. ही साधना परममुक्तीची तीव्र जिज्ञासा आहे. मग ही साधना मुमुक्षू बघतो, बाकी बघतात का? नाही. म्हणून जगात महान मुमुक्षू आहे. योगी नाही, भक्त नाही, कुणी नाही. ह्याच्या पुढे सगळं पिक्के. उदाहरण सांगते. क्लर्क आहे आणि सीएम आहे. सरकार दोन्ही माणसंच आहेत ना, वेगळे आहे ना. क्लर्कची जी शक्ती ती सीएम ची का आहे ना. म्हणून बुद्धीला योग्य दिशा मिळणं आणि योग्य पदावर राहणं आणि तिला स्वतःला ओळख होणं तरच ती बुद्धी बरोबर मुख्य आहे आणि ती आपल्या आपल्या भगवंतापाशी आहे. मुमुक्षूची साधना आहे. संसारिकाची नाही, भक्ताची बी नाही, मुक्ताची. म्हणून भक्त आणि मुक्त याला कळत नाही, ते मूर्ख. भक्त हे कळणं आणि मुक्त हे कळणं येण्याचा बाजार पिशाच शेजार नाही का. त्याच्यावर प्रेम करणं ही भक्ती, पण त्याच्याशी एक होणं आणि खऱ्या भक्तीत राहायचं आणि भगवंताला दूर नाही करायचं. ह्याला हे जमत काय नाही, अवघड आहे.
कठीण आहे. म्हणून ज्ञानाच्या रस्त्यावर येणारे फार कमी आहे. अद्वैत कुसरी विरळा जाणे, लिहून ठेवून जाणं बरं आहे ना. आमच्याकडचं गिऱ्हाईक कमी आहे आणि तिकडे हे ग्रंथ सहसा कुणाकडे नसते आणि त्याचं पण आपडले नसतं. ग्रंथच माहिती नसते. मुक्त होण्याची जिज्ञासा, मोक्ष होण्याचा. आता विवेकाचे लक्षात विवेक म्हणजे झालं सार आणि असार. साराला सोडणं, असाराला सोडणं, सारामध्ये साराला ग्रहण करणं. तत्वसंगतीच्या द्वारे गुरुच्या मुखातून जेव्हा श्रवण भक्ती तयार होती आणि बद्धता निघण्यासाठी ओधामध्ये बुद्धी येते. सांगायचे माझ्या महिमाने सांगेले श्रवण भक्तीमध्ये आपण जागृत होतो. बुद्धी आपण म्हणजे बुद्धी. सत्संगामध्ये श्रवणाच्या भक्तीमध्ये त्या बुद्धीला एक नजर येते. कोणची नजर? खऱ्याची आणि बोलायची. मग जेव्हा तिला खोटं कळतं तर ती खोटं टाकते. खोटं, देह खोटा, विषय खोटे, नाते खोटे, जगत खोट, वृत्ती खोटी. सुख जे दिसणारं सुख हे खोट, पण परमात्मा मोठा, तो सदा आहे, तो माझं रूप आहे, माझ्या सोबत आहे. जेव्हा तिला कळतो सार आणि आसारातून ती बाहेर येते आणि सार तिला कळतं, हे ते निवडता येतं, त्याला म्हणायचं विवेकयुक्त बुद्धी. विवेकाचं लक्षण म्हणायचं. ते सत्संगातून विवेक जागा होतो आणि विवेक बाजूला जातो. अविवेकाला टाकण्यासाठी विवेक लागतो. अविवेक म्हणजे जडता, अविवेक म्हणजे देहमयता, अविवेक म्हणजे रस्त्याला पाहणं आणि अविवेक म्हणजे एखादा संबंध सतत होणं. अविवेक म्हणजे जड व्हा, विवेक म्हणजे खरा व्हा. अविवेक आणि विवेक त्या खोट्याचा संबंध बुद्धी करते आणि खोट्याला माझं म्हणते अविवेक. संपलं उत्तर. आणि खोट्याला सोडते विवेक. फार सुंदर संत रे. मला पुढे जायचं आणि सांगत जावं लागतं पुढं. पण आपण खोट्यामध्ये का खऱ्यामध्ये हे साधं कळत नाही वाक्य आपल्याला. बुद्धीला खोट्यात का ठेवलं मी? देहात का घुटमवली बुद्धी माझी? म्हणणारा देहाचं माझा का वाटतं? दिसला दृश्य खरं का वाटतं? द्रष्टाला दाखवणारा त्रिपुटी आहे. देहाला माझं म्हणणारा अज्ञान आहे आणि बुद्धीमध्ये भेदाची जाण आहे. बुद्धीमध्ये भेद हे अनादिकालापासून आहे आणि विवेकाचं लक्षण तयार करावं लागतं. वैराग्याचे धन प्राप्त करावं लागतं. साधूंच्या संपत्ती गोळा करावी लागते. म्हणून अंतःकरण साग्र होतं आणि ज्ञान करण्यासाठी योग्य होतं. प्रक्रिया ग्रंथ साग्र लागतो आणि देहाचा अभिमान संपून जातो. ईश्वराची ओळख सतत होती आणि बुद्धी बरोबर साथ जाते आणि स्वतःला स्वतः पाहते. त्याला म्हणायचं जीवन मुक्ती. तिथं पाठ हा विचार सागरचा असतो. तिथं मूळ अज्ञान टाकण्यासाठी हा मार्ग असतो. तिथं बुद्धीचा दुराग्रह संपत असतो आणि बुद्धीला विवेकात येण्यासाठी समोर संत असतात. वेदांताचं चिंतन असतं आणि समोर परमात्म्याचं दर्शन असतं. आम्हाला ते व्हायला माहिती घ्यावं थोडंफार बसून देणं आणि मोक्षाची वाटेवर येणं आणि स्वरूपाचं दर्शन घेणं, हृदयातल्या भगवंताला पाहणं, आत्माराम होणं, त्याचा नाव विचार सागर नाही. भेदाला शिवायचं नाही आणि भगवंताला जाणल्याशिवाय थांबायचं नाही. प्राप्त त्यालाच, ओळख त्याचीच आणि बुद्धीची भेट पण त्याचीच. कारण बुद्धीची भेट आहे, नेत्राची नाही. तेच कळत नाही बेटा. ज्ञानामध्ये बुद्धीचा विस्तार आहे, मोक्षाचा साक्षात्कार आहे, वेदाचा चमत्कार आहे, अविद्येचा आकार आहे. संपत्ती अविद्या करते, ज्ञानामध्ये मारती, मरून जाते अविद्या. मारण्यासाठी ब्रह्मज्ञान आहे, एकच शस्त्र आहे. अविद्येला मारणं आणि जीवानं तरणं, आत्मसाक्षात्कार करणं, बुद्धी भगवंत बनते.
100% ती स्वरूपामध्ये थांबती. 100,00,000% ती स्वच्छ होती आणि ती आपल्या आपल्या स्वरूपात राहते. चेष्टा आहे? नाही चेष्टा. ती स्वरूपात राहती, आपल्या आपल्या पदावर येते. तिची संगती साधू पासून तिला ती लागते. त्या बुद्धीला त्या तिकडे नेला साधू लागतात आणि जे नेतात तेच साधू. बुद्धीला स्वरूपाच्या मंदिरात नेऊन सोडतात तेच साधू. नाही बेटा, आत्मधन देतात. हृदयाची मोक्षाची बैठक घरी बसून देतात. जीवाचा उद्धार करतात आणि आत्मस्वरूपाचं दर्शन देतात, करून देतात. दुसरा विषयच नसतो. आले साधक आणि मुमुक्षु मुक्त करून टाकायचे. त्यांचं एकच फंड आहे की बुद्धीला ब्रह्मरस द्यायचा. एकच फंड आहे हृदयातली वासना संपवायची. एकच त्यांचा एक फंड आहे त्यांचा की त्या भेदातून त्या बुद्धीला काढायचं. आता लोकांना भेदच गवा भेदात जग मन समोर साधना करणारा कशासाठी आलाय? त्याला त्याला मुक्त करायची लोकाला. मग ती तळमळ त्याला मळमळे नाही का? मळमळ करणाऱ्या शिक्षाच सांगत आवड आहे सगळं. तळमळ असणारे साधू आहे, वळवळ करणारे संसारी येत आणि मळमळ हे बसलेले बडबड करणार. कळलं वळण. आज 15 वर्षाच्या एका का सगळ्याच्या गावाला येते माझे साधा. प्राऊड ऑफ यू. सांगा बरं, युट्यूब मधला कोणता महाराज सांगतो बघ, त्या जीवाकडे येतो. सोपं का? ओवीचे शब्द असं विस्तार कर ना. तेवढं आपली साधना आहे, तेवढं भाग्य की आम्ही एका शब्दामध्ये जातो. मौलीचं धन घेतो, ब्रह्मरसात येतो, स्वतःला पाहतो, आत्मसुख भोगतो. खऱ्या सुख झालं. वैराग्य संपलं. वैराग्य म्हणजे तिथं वासना उत्पन्न होती, मोठी चंचल होती आणि भोगाची सुरुवात होती. हे भोगणं, ते भोग, तो भोग, नाना भोग. तुम्हाला माहितीये 25चा तो भोग संपत आणि साधना सुरुवात होती. आता संगती होती आणि श्रवण भक्ती आली, श्रवणाची भक्ती आयुष्यात घडती. आणि त्या साधनेनं श्रवणानं वैराग्य उत्पन्न होतं, जे कधी तुम्हाला सुरेल नसतं. उदास मन होतं आणि हलक्या हलक्या देहभान जात आणि त्या ईश्वराचं दर्शन करण्याची इच्छा तयार होती. त्याला म्हणायचं वैराग्य. इथं संकल्प नाहीच आहे, विकल्प नाहीच आहे, वासना नाहीच आहे, मृत्यूमध्ये विकार नाहीच आहे. फक्त तो निराकार जाणण्यासाठी वैराग्याची उत्पत्ती आहे आणि हा टप्पा महत्वाचा आहे. जर बुद्धीमध्ये वैराग्याची उत्पत्ती नाही तर वेदाची संपत्ती लुटता येत नाही, मोक्ष भोगता येत नाही, ईश्वराचा स्पर्श येत नाही आणि भेद संपत नाही. त्याचं नाव वैराग्य. बरंच काय बोलता येत. समाधान समाधान ते झाले तुम्हाला वाचून काढा. संवाद सम सांगितलंय निरग्रह मनाचा निग्रह. श्रद्धा म्हणजे ब्रह्माऐक्य उपदेश करणाऱ्या सद्गुरु आणि वेदांत वाक्याच्या ठिकाणी असणारे अत्यंत विश्वासा श्रद्धा म्हणतात. वेदांत ब्रह्मात्य करून देणारे गुरु, उपदेश करणारे सद्गुरु, त्यांचे वेदांत वाक्य आणि त्यांच्या सांगणाऱ्या उपदेशावर अत्यंत निष्ठा, श्रद्धा, विश्वास, याला म्हणायचे श्रद्धा. उपरती थोडक्यात वैराग्य. समाधान म्हणजे मनाची एकाग्र स्थिती आणि तितिक्षा म्हणजे सहनशीलता, क्षुधा, पिपासा, कष्टापासून सगळं सहन करणं. आणि ही सहनशीलता आपल्याकडे आली तर आपला संसार सोपा होतो आणि भगवंताला कळण्याचा मार्ग सुलभ होतो. सहनशीलता नसेल तर परमात्म्याची ओळख व्हायला अडचण येते आणि हे ज्यांच्यामध्ये असेल त्याला म्हणायचं समाधी षटक.
आणि प्राप्त केल्यावर बुद्धीचा प्रवाह भगवंताकडे जातो. तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे, विनाकारण आपण लोकांचं पाप आपल्याकडे घेतो. म्हणून विचार करून पाहून टाकायचा की देताना दान कुणाला द्यायलो, श्रवण कुणाचं करायलो, कुणापाशी किती पाप आहे ते आपल्या खात्यात कमवून द्यायचं. म्हणून जाग आम्हाला देणं घेणं नाही, जगातला तरी जावं माफी जायला कुणी आम्हाला करायचं काय फायदा नाही, आम्हाला काही देणं घेणं झालं. आता आपण मुमुक्षु लक्ष आहे. ब्रह्मप्राप्ती, संसार निवृत्ती. आता विषयाला सुरुवात आहे. हेडिंग 11 आहे. रंग पाहिले काय मोक्ष म्हणजे काय, त्याचं लक्षण काय. मोक्ष पूर्ण म्हणायचं बुद्धीमध्ये जी जिज्ञासा आहे तिला मुक्त व्हायचं, भगवंतापाशी राहायचं. शब्द लक्षात ठेवा, पुन्हा येत नाहीत मला. तिला भगवंताला ओळखायचं, भगवंताला जाणायचं आणि भगवंत बनायचं. की ज्याला जिज्ञासा आवड आहे त्याला म्हणायचं मुमुक्ष. त्याचे लक्षण काय असतात, तो का कसा असतो, त्याचं काय काय, तो करतो काय. तर ब्रह्मप्राप्ती, संसार बंधाची निवृत्ती. ऐका, पहिल्यांदा ब्रह्मप्राप्ती म्हणजे तुम्हाला ब्रह्मप्राप्ती नेमून करायची आणि संसार निवृत्ती. संसार म्हणजे जन्म आणि मृत्यूची साखळी थांबवणं आणि ह्या जीवात्माला नाना देहातून जाण्यासाठी रोखणं. हा देह पडला की दुसरा देह आहे, तो पडला की तिसरा देह आहे, असं तो जीवात्मा नाना योनीत जातो, 184 खेपा घेतो. मग तो जीवात्मा मुक्त होतो, त्याला ब्रह्मप्राप्ती होती आणि संसार निवृत्ती होती. म्हणजे अज्ञान संपवलं, जन्म मृत्यू गेला. चिंतन छान आहे, खूप मस्त आहे. तुम्ही फक्त ऐकत चला. कारण विचार सागरची बैठक खूप मजबूत करून दिली आमच्या महाराजांनी. कशी करून दिली, शब्द जर वाचला तर हृदय हलका आमचा आतून. की आम्हाला तळमळ कोणची होती, पांडुरंगाला ओळखायची, त्याला जाणायची, त्याला मानायची, त्या आत्मस्वरूपामध्ये रमायचं बुद्धीला. देहात रमायचं नाही मला, असं बुद्धी ठरवते. मला माझ्या परमात्म्याला भेटायचंय आणि परमात्म्यामध्ये थांबायचं आणि परमात्म्याशी एकरूप व्हायचं, त्याच्याशी ऐक्य करायचं, देहाचं ऐक्य थांबवायचं, संपवायचं, थांबवायचं नाही. आणि मग काय करायचं, संसार बंधाची निवृत्ती. जन्म आणि मृत्यूला टाकणं म्हणजे अज्ञान गेलं की जन्म मृत्यू संपला. यास मोक्ष म्हणतात. व या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुला म्हणतात. ती जास्त असतो तो मुमुक्ष. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्ष का यातील प्रत्येक साधनाला दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे. परंतु विवेक, वैराग्याला विवेक लागतो. विवेकानं काय होतं, वैराग्य तयार होतं. वैराग्याने समाज षटकाची प्राप्ती होती. समाज षटकानं मोक्ष सुद्धा येते. पण प्रत्येक साधना दुसऱ्यावर डिपेंड आहे, एकमेकावर एक. पण प्रत्येकाचे स्वरूप मात्र भिन्न भिन्न आहे. म्हणून त्यास साधून चतुष्टय संपत्ती म्हणतात. त्या काय म्हणतात, त्या साधनेला साधन चतुष्टय संपत्ती. विवेक, वैराग्य, हे एकमेकाला हेतू लागून उत्पन्न होतात. आणि हे गाण्याचं साधना आणि साधना म्हणजे संपत्ती मुमुक्षुची. बघा संपत्ती काय सुंदर शब्द आहे. ती साधना म्हणजे संपत्ती आहे. तर तिथे कळतं का आपल्याला साधना आहे किंवा संपत्ती आपल्या आयुष्याची. ही संपत्ती किती काळ बेटा, त्या ठिकाणी ही संपत्ती आणि सुख कुणीही राहून शकत नाही. पण हे प्राप्त करायला कुणी धजत नाही. बघ आमचं वाढला युट्यूब मध्ये किती 100, 200, 100 त्याची भेट होती. साधना पवित्र होती, हृदय पवित्र होत आणि हे शरीर मंदिर होत, आत्मदर्शन होत त्या बुद्धीला. साधना योग्य आहे. मग अत्याचार घडत नाही. जर असे सगळे म्हणले कोण असायला पाहिजे. मोक्षाचा विषय जीवनाची एकता करणं हा मोक्षाचा विषय झाला. आता प्रमाणाने आणि युक्तीने जीवब्रह्माचं ऐक्य करणे. जीवब्रह्माचं ऐक्य कसं करायचं, प्रमाणानं किंवा युक्तीनं. त्या दोघांचं एक ऐक्य करून द्यायचं. मुलाचं, जीवाचं आणि ब्रह्माचं एक करण्याचा जो विषय. युक्तीनं म्हणजे कसं,
एक एक उदाहरण सांग. आता प्रमाणाने आणि निवेदन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा आहे की कसं करायचं, प्रमाण द्यायचं, युक्ती द्यायच्या, समजून द्यायचं, प्रक्रिया मांडायच्या, पण त्या बुद्धीला एक कसं करायचं हा या ग्रंथाचा विषय. आणि मस्त आहे, छान आहे, खूपच मस्त आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरुद्ध आहे. तिथून विषयाला सुरुवात आहे. पूर्ण प्रगती माता विषय सुरुवात आहे. जीव ब्रह्माचा भेद तुमची सुंदर्या इथून सुरुवात झाली ग्रंथाला आपल्या. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरुद्ध आहे. आता जीव ब्रह्माचा भेद म्हणजे काय, तो ते आणि मी, हे दोघांमध्ये भेद नाही, अंतर नाहीये. आणि तुम्ही अंतर केलंय. हे जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं, सांगणं हे वेदाच्या विरुद्ध वाग नाही, हे वेदाला मान्य नाहीये. आणि तुम्ही ते वेदाशिवाय महाराज बोलतच नाहीये. अभेद कुणाला पटेल का, वेदांत कुणाला कळेल का, आणि त्याला सांगायला समजेल का, ते नाही सांगत अभेद. कारण भेदामधील भक्ती मांडायची नाही. 7 दिवस 5 दिवस काय असते भेद नाही. जीव ब्रह्मामध्ये भेद आहे, अंतर आहे. जीव हा केवळ ब्रह्मच आहे आणि ते पडून देणारा हा शास्त्रच आहे. सांगणारे सद्गुणातच आहे, कळणं हे हृदयच आहे आणि ऐक्य करणं हे श्रवणच आहे. बापरे बाप, त्या ब्रह्माची एकता ह्या श्रवणाच्या सानिध्यात होती. बुद्धी ब्रह्मरसात येते आणि स्वतः जीवनमुक्त होती. ह्या ग्रंथाचं फल आहे. अन्य आम्हाला कधीच ऐका वाटत नव्हतं, कधीच नाही भेटत. ज्या भगवंताची प्राप्ती व्हायली तर अन्य कशाला जायचं कुठं, आणि काय म्हणून ऐकायचं सांगा. बुद्धी जाते. ह्या ग्रंथातून मन स्वच्छ होतं, ह्या ग्रंथातून अज्ञान निघून जातं आणि या ग्रंथाच्या द्वारे मन मुक्तीच्या घरात राहत. ज्या भगवंताचं माझं अंतर असं वाटत होतं, तो परमात्मा माझ्या भिन्न वाटत होता, तो अभिन्न आहे अशी जाणीव झाली. त्या जीवनमुक्ती हाताळली. इथे वाचून सांगणारा विषय नाही आमचा, कारण आमचा अनुभूतीचा विषय आहे की एक म्हणजे अंतर्भावाचा आणि दोघं म्हणजे जीव आणि शिव. लक्षात घ्या. तो जर माझ्यासोबत आहे, तो जर माझ्याशी एकरूप आहे आणि त्याचा माझा जर अभेद आहे, तर मग मी भेदात का राहते. माझा त्याच्याशी संबंध आहे, तर संबंध भोगणं हा उत्कर्ष आहे ज्ञानाचा, आदर्श आहे वेदाचा आणि स्पर्श ईश्वराचा, सुगंध ज्ञानाचा, ते मिलन ईश्वराचं. ती मिलन बुद्धी का बघत नाही, त्या भगवंतात का राहत नाही, देहात का राहते, बोलत का येते, दुःख का देते, इंद्रियाकडे का जाते, जगाला का पाहते, पाप पुण्य का करते. कारण भेद, पाप पुण्याची उत्पत्तीला मूळ कारण भेद आहे. पापच कसं तयार होतात गणित आहे का. पुण्य मन उदास असल्यावर पाप पण पुण्य, पापानं जन्म येईल, पुण्याने जन्म येईल. पुण्यानं स्वर्गात आहे, पापानं नरकात आहे. आम्हाला दोन्ही नकोय. आम्हाला परमपद आहे, आम्हाला ब्रह्मदर्शन आहे आणि आम्हाला ब्रह्मस्वरूपात थांबायचं, आत्मदर्शन घ्यायचं आणि परमस्वरूप भोगायचं आणि त्या मूळ पदावर थांबायचं. आम्ही आमच्या स्वस्थानी निघायचं. आम्हाला आमचं स्थान आम्हाला प्राप्त करायचे. आम्हाला वेदाला टाकून अभेदात रमायचे, आमच्या मूळ स्वरूपाला जाणायचे आणि मुळामध्ये थांबायचे. या देहातून निघायचे. दर्शन आहे. अन्य विषयाची गरज नाही, अन्य कसं काही लागत नाही. जिथून खूप पाप आणि पुण्य उत्पन्न होतं ते अज्ञान समाप्त तो करतो. ज्या कर्मानं पुण्य उत्पन्न होतं, ज्या कर्मानं पाप तयार होतं, ते कर्म भगवंताला समर्पित होतं. ते हृदय मुमुक्षुच अशी अवस्था तयार होती. त्या ठिकाणी केलेलं कर्म विलय पावतात.
बुद्धीमध्ये कर्म राहत नाही आणि कर्माचा करते पण अंतकरण धरत नाही आणि कर्माचं पुण्य त्या अंतकरणाला माहित नाही आणि कर्माचं फल तो प्रगट होत नाही. ते चिंतन म्हणजे मोक्ष. ते कर्म म्हणजे त्या ज्ञानी लोकांचं आणि ती स्थिती म्हणजे त्या हृदयाची ती भक्ती असते, ती अभेदाची शक्ती असते, परमात्म्याची प्रतीती असते आणि कर्माची तिथे स्थिती नसते. कारण तो मुमुक्षु त्या परमात्म्यामध्ये असतो, तो कर्मात नसतो. म्हणून पाप पुण्य विरहित तो जगतो. म्हणून तो आपल्या आपल्या दशेत असतो. ती दशा म्हणजे आत्मदशा. त्याला कर्म शिवत नाही, तिथं भेद उठत नाही आणि तो देहात थांबत नाही. तो आपल्या स्वरूपात असतो. म्हणून तिथं पाप नाही, पुण्य नाही, भेद नाही आणि अज्ञान नाही. मोक्ष की जीव जेव्हा जन्माला येतो आणि या संसार होतो, कर्म करून कर्म करता बनतो, कर्माच्या फळाचा अभिलाषा करतो आणि देहाचा संबंध वाढवतो, पाप पुण्याच्या भट्टीत जातो आणि त्याची अशी वाढतात. त्याचा संचित कर्माची साठे जमतात आणि संचित कर्म भोगता भोगता अनंत योन्यामध्ये जातो. आमचा मुमुक्षु त्या कर्माला संचित कर्म देऊन राग होत आणि तेव्हा ते पाप पुण्य साफ होत पण ईश्वराचा आत जातो. तेव्हा अभिदाचं दर्शन होतं, तेव्हा जीवात्मा परमात्मा होतो. तेव्हा मुक्तीचं दर्शन घेऊन मुमुक्षु मग होतो. त्याची स्थापना केली अविद्येनं, त्याचा नाश केला ब्रह्मबोधाने. श्रवणाच्या माध्यमातून त्या भेदाचा नाश करणार जे ज्ञान प्रवाहित होतं हृदयाच्या आज जातं तुमच्या, तेव्हा लाखो जन्माचं पाप आणि कोटी जन्माचं अज्ञान त्या बोधाने देऊन राख भेद निवृत्त होतो, अभेद तयार होतो, परमात्मा प्रगट होतो, बुद्धीचा संगम होतो. तेव्हा शिवाचा अभेद तुम्हाला भोगता येतो. तो जीव संजीवन होतो. ती समाधी आनंदित आहे आणि तुम्हाला पण आहे. धरलं नात्यानं नात्याने ब्रह्मरसात जगावं, नात्याने प्रभूला बघावं, नात्याने पांडुरंग पाण्याचं करावं, बाकीचं नातं थांबावं. आता दुर्गंधी म्हणजे नाता, सुगंध म्हणजे ज्ञान, आत्मानंद म्हणजे श्रवण आणि मी कोण कारण म्हणजे प्रेमानंद. कोणतं नातं खरं तुमचं? कोणतं नातं सोपले? विचार करा. कोण करू शकत नाही ना, नाहीच नसतात. म्हणून जरा बाजूला असत खरं सुख तर साधूपाशी, खरं रूप आहे वेदांपाशी आणि खरं श्रवणापाशी. संसार कळतच नाही. संसारी लोक ढोंगी आहे, बघतात एक संसार असते बुरालेला बुरसा. फक्त स्वार्थ म्हणजे संसार आहे, साधू म्हणजे संसार नाही. स्वार्थ तर तेव्हा नाही, फक्त परोपकार. तुझं का तुझं साधू का त्याला होण्यासाठी हृदयाची धाव असते, तगमग असत. वाणी फक्त जगासाठी असते, मन फक्त जगासाठी असत आणि त्या मनामध्ये भगवंत कसा प्रगट करायचा, जीवाचं कल्याण करायचं, बुद्धीचा भ्रम कसा पुसायचा, आत्माराम त्या जीवाला कसा भेटून द्यायचा, एवढंच कार्य असतं. हे दुसरं आहे का साधूला? नका मला गोंदुगिरी आमचं कशी नाही, फक्त पुढच्यांचं रूप आहे. ते सुख म्हणजे आपल्या सोबत आहे पांडुरंग. ती बुद्धीच्या पांडुरंगाच्या आत थांबती आणि सुखाला बघती आणि त्याची स्थिती बदलती. ती स्थिती म्हणजे आत्मस्थिती. अगोदर ती स्थिती अविद्येमध्ये बुद्धी देहाला माझं म्हणती आणि नात्याला खरं म्हणती आणि संसाराला बरं म्हणती. ती बुद्धी नाही का? तिथे सांगतो मला एकाच मिनिटात तुमची उन्नती नाही, तुमची अधोगती आहे. आणि तीच बुद्धी जेव्हा जागी होती ती खरं नातं ओळखते. पांडुरंगाचं नातं आहे, ते माझ्या सोबत आहे आणि ते माझं स्वरूप आहे, ते माझं नातं आहे, ते माझं प्रेम रूप आहे, ते माझ्यात मला त्याच्यात जायचंय, मला पांडुरंग व्हायचंय.
मला आत्मसुख घ्यायचे, मला माझ्या स्वरूपात राहायचे, मला त्या नात्याचं सुख घ्यायचे. ते नातं वेदाचं, ते सुख आत्म्याचं, ते सुख ते संत देतात, ते सुख हृदय भक्त ते वेदातून ज्ञान बाहेर येतं आणि ते मन अवलोकन करतं. त्या ज्ञानामध्ये मन जातं तेव्हा नातं संपतं. तोपर्यंतच ती बुद्धी नात्यात नाही, देहात नाही, त्या बुद्धीमध्ये असणार नाही, तिथे भेद नाही आणि ती बुद्धी भगवंतापासून अलग नाही. ती बुद्धी संताची, ब्रह्मवेत्याची, भोंदू लोकांची नाही. आता भोंदूगिरी अधिकारी त्याचा विषय आणि संबंध त्याचा प्रयोजन. पण अधिकारी कोण आहे? अधिकारी कोण आहे? त्याचे दोष हिमालयक्षेप आणि एक दोष आवरण म्हणजे आत्म्याला त्याने काढले सर काय खरं सजवून मिळाले, विभूत मिळाले की एक दोष काढण्यासाठी संत संगम श्रवण करतो, संतांच्या सद्गुरूची भेट घेतो आणि वेदांताच्या श्रवणाच्या आत जातो आणि हे ज्ञानाची बैठक बसून घेतो. तो अधिकारी एक दोष काढण्यासाठी आयुष्य देतो. तो दोष आवरा अज्ञा, तो दोष तुझ्या हाताने निघत नाही, तो काटात निघत नाही. ते आवरण कुणाला आहे? मना नाही. ते म्हणजे आवरणाच्या अज्ञानात आहे. ते मन भगवंतात न्यायचं ते साधुकाचं. त्यांची शक्ती असते त्या मनाला त्या अज्ञानातून काढणं, बाकी कुणाचीच नसते. ब्रह्मवेत्याची शक्ती असती की त्या अज्ञानी लोकांना त्या आवरणातून बाहेर काढायचं. आणि तो ब्रह्मवेत्ता असतो. दोष राईट, एक दोषच आहे. त्यांचं प्रयोजन मोक्ष आणि संबंध करणे कठीण आहे. असे पहा, मोक्ष फळाची इच्छा, मोक्षाची इच्छा करतो अधिकारी. म्हणून अधिकारी आणि फल, अधिकारी आणि फल मोक्ष या दोघांचा संबंध कोणता? आपल्या प्राप्त संबंध. कोणता संबंध? प्राप्त. मोक्ष प्राप्तीसाठी तो साधना करतो, मोक्ष प्राप्त करतो. प्रापक म्हणजे अधिकारी, प्राप्त होणारा मोक्ष. प्राप्य आणि प्रापक दोघांचा संबंध आहे. आता अधिकारी आणि विचार, अधिकारी मोक्ष ज्ञान प्राप्त करण्यासाठी अधिकार प्राप्त करतो आणि विवेकासाठी विचार करतो आणि श्रवणामध्ये येतो. सतत अधिकारा राहतो आणि मी कोणी कळून घेतो तो अधिकारी. मग अधिकारी आणि विचाराचा करतात, विचार हे करतात बरोबर आहे. त्याच्या पुढचा विचार अधिकारी आणि फल प्राप्त करतो. आता पुढचा अधिकार आणि विचार, अधिकारी करतो मुक्तीचा. मग अधिकारी आणि विचार या दोघांचा प्रत्यक्ष भावसंबंध. अधिकारी काय करतो? विचार करतो कशाचा? मुक्त होण्याचा. मग अधिकाऱ्याचा आणि त्या विचाराचा काय संबंध आहे? प्रत्यक्ष भाव संबंध. अधिकारी हा विचाराचा करता आणि विचार हे कर्तव्य. तसे ग्रंथाचा विषय मोक्ष आणि तो मोक्ष प्राप्त करणारा अधिकारी. म्हणून प्रतिपाद्य हा मोक्ष आहे. करणारे संत आहे. तो मोक्ष उत्पन्न करून तुम्हाला देणारे, तुमच्या हृदयामध्ये मोक्ष प्रगट करणारे आणि तुम्ही मोक्षाला भोगणारे. मोक्ष प्रतिपाद्य प्रतिपादक संत म्हणजे संबंध, संबंध, प्रतिपादक संबंध. आता राहिला जनक संबंध. हा जनक कोण आहे? ऐकते जनक आणि जन्य. मोक्ष हा जन्य आणि तयार करणारा संत आहे. जन्य जनक बाप संत, आई घ्या किंवा संत घ्या. संताकडून मोक्षाची उत्पत्ती आहे, ते मोक्ष प्रगट होतो किंवा जन्म होतो आणि संत त्याच्या तुम्हाला देतात. देणारे जनक आणि जन्मणारा जन्य. आई जनक, बाळ जनक, जन्य जनक म्हणजे उगाचा संबंध. जन्य जनक हा संबंध. साधी भाषा बेटा. मला काका म्हणायचं सांगा तुम्ही एक संबंध. संपत्ती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे आणि मोक्षाची रीती आहे.
अभ्यास केला तर आमचा असं महत्वाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाची कार्य जो प्रपंच आहे पहा, खूपच छान आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान छान आहे. फल म्हणजे कुठलं जर कार्य केलं तर फल मिळतं. तुमच्या कारण फलच आहे मला, पण त्याचं फल वेगळे आमच्या या आत्मचिंतन करणारा जे फल आहे तो मोक्ष आहे. त्याचं फल काय? सुखाचे मोक्ष आणि सुखाची अनुभूती, त्याला म्हणतात फल. आता ते फल कसं मिळतंय? कुठे? हे फल आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्याच्या अज्ञानाचं कार्य जो प्रपंच जन्म मरणादी दुःखास कारण आहे. प्रपंच काय आहे? जन्म मरणादी दुःखास कारण आहे आणि ते प्रपंच अज्ञानामुळे दिसतो आहे. सुंदर लक्ष आहे. दिसणं या अज्ञानाचं कार्य, जगताला आहे म्हणणं हे अज्ञानाचं फल आहे आणि जगत नाहीच आहे ब्रह्मज्ञानाचा भावार्थ आहे. जगत नाही हे जेवढं ह्यात भाव तयार होतो तो उत्तम अधिकारी असतो. मध्यम नाही, गणित नाही. दिसणारे जगत हे तो जगत नाहीच आहे, कारण जगत हा भास आहे. जगत दाखवणारी माया आहे आणि जगत दिसून त्याचा त्रिकालिक अत्यंत आभासा निश्चय करणारा मोक्ष आहे. दिसताना नाही, आधी नाही, नंतर नाही. हा विषय फार सुंदर आहे, तुम्हाला सांगते मी, कारण ह्याच्यामध्ये काही न सांगा न कळण्याचा विषय आम्हाला. अज्ञान आणि अज्ञानाचा जो कार्य प्रपंच या वाक्याला आपण थांबू. प्रत्येक जीवावर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, देहाचं ज्ञान आहे, भगवंताचं कुठं ज्ञान आहे? आत्मस्वरूपच माहित नाही सगळ्या लोकांना. आत्मस्वरूप सांगते कोणी? कारण मी वैदिक भाषा लोकल्या गेली बेटा. कथा प्रवचन तो करावा. अज्ञान आणि त्याचं कार्य प्रपंच. अज्ञान काय दाखवतो? प्रपंच. ज्ञान काय दाखवतो? भगवंत. दिसणं म्हणजे परमार्थ आहे आणि चौकट दिसणं म्हणजे अज्ञान आहे. परंतु व्यापक आहे, तो एक आहे, सगळ्यामध्ये समरस आहे. तो अपरिच्छिन्न नाही, तो आत्मधन आहे. त्याचा आपल्याशी ते आपलं रूप आहे, पण आपण त्यापासून भिन्न आहे. आणि कसं झाला हा प्रश्न आहे. तुम्ही तुम्हाला विचार सांगणार आणि तुम्ही समोर विरामध्ये त्यांनी सांगणार अनेक कसं झाला. इथे तुम्हाला अज्ञान, भेद आणि विकार ही आयसा दूर आहे पुसून टाकते. कधीच किळस करत नाही, नाही कर बेटा. आता ऐका, तो एक आहे, मग एक कसा व्यापक बघायचा आणि एक कसा अनेक झाला? जगत रूपाने समोर कसा आला? वेदांत म्हणते त्याला सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि तो नाना दिसायला. नाना तर नाहीये, नानाच्या मध्ये बुद्धी आहे, तर नानातून कशी यायचं हे वेदांताकडे जायचं. ऐक, एक आहे अनेक झाला. कसा झाला? एक उदाहरण देतो तुम्हाला, सुंदर, खूप छान. वर सूर्य आहे आकाशात आणि त्याच्या पृथ्वी पाण्यात. आता ते पाणी जर हल्लं, तरंग बनले. प्रत्येक तरंगात सूर्य आहे की नाही? आपण 10 तरंग गेले, 10 बायकांना काठी हलवली 10 ठिकाणी, तर 10 तरंग झाले, गोल गोल फिरवली, तरंग झाले. 10 तरंगामध्ये तो सूर्य दिसतो की नाही? मग सूर्य आहे का? पण दादा नाही का? बिंबाच्या आत आला, अंतःकरणाच्या आत आला. अंतःकरणावर चिन्ह चैतन्य, पण अंतःकरणात आभास रूपाने तो थांबलाय. तो नाना बनलाय, नाना झाला नाही. काय का पाणी आहे, त्याची लाट आदळली. सांगा, पाणी आणि लाट हे तुम्ही 2 केलं, नीट आहे का? आता पाणी आणि लाट तुम्ही 2 केले, पण जर लाटेतलं पाणी जर बाहेर काढलं तर कुठं कुठं लाट आहे? आम्ही लाटेतलं पाणी काढलं,
आम्ही लाट बघितलीच नाही, पाणी बघितलं. आमच्या दृष्टीमध्ये लाट नाहीच आहे आणि तुम्हाला पाणी दिसत नाहीच आहे. कारण तुम्ही आकाराला बघितलं, आम्ही पाण्याला बघितलं. आम्हाला दोन दिसतात, तुम्हाला ते पाणी आणि लाटेला आधार बी पाणी. पाण्यावरच पाणी, त्याच्यावरच जगत आणि त्याच्यातच तो. पाण्यावर पाणी, त्याच्यावरच जगत. पाण्यावर पाणी लाट आणि लाटेत पाणी, त्याच्यावर जगत आणि त्याच्यात तोच. कुठे जगात काय बसलास? पाणी आकार घेत. पाणी आकाराला प्राप्त होत, तसं ब्रह्मरूप हे जगत रूपानं प्रगट होत. ज्याला कळत ते भाग्यवान, ज्याला न कळत दुर्भाग्य. कोण असू दे. किती साधी भाषा, अवघड बोलले. कोणच पाणी नसतं ना तर लाट बनत. मग पाणी लाटत कोण आहे? पाणी. लाटेच्या खाली कोण आहे? पाणी. आणि लाट कोण बनलं? पाणी. जगत कोण बनला? तो. जगात कोण आहे? तो. जगाला आधार कोण आहे? तो. कुठे जगात? हवेचा प्रवाह लागतो आणि जगताचं, त्या ईश्वराचं ब्रह्मस्वरूप जगत बनायला माया. पाण्याची लाट बनायला हवा दोऱ्यानं आली, पाण्याची लाट झाली आणि ती माया त्याच्यापाशी आली, जगताची सिद्धता केली. नाना आकार तिनं बनवला. पण आकार बनताना पंचमहाभूता घेतले. आकार बनताना 5 भूत एकत्र केले. ही शक्ती त्याची आहे आणि प्रक्रिया हिची आहे. प्रक्रिया हिची आणि दिसणं वृत्तीचं, अस्तित्व ब्रह्माचं, करणं बुद्धीचं आणि जाणणं अंतःकरणाचं आणि होणं ज्ञानाचं. 5 झाल्या सुखात येते. मग आता 5 वाजता का नापासायचं? इतका वेदांताची बैठक सुंदर आहे. आणि कसा झाला? पाणी तर सरळ आहे, बोरी कसं आलं? लाट कसं झालं? सांग ना चिपडी, सांग. तर लाट म्हणजे पाणी, तू जगत म्हणतीस. जगत म्हणजे ब्रह्म. पाण्याला आकार तेव्हा लाट आहे, ब्रह्मस्वरूपाला आकार तेव्हा जगत आहे. कसं खाली येतात? कान घेतला तर लाट झाली, पण लाटेमध्ये पाणी बघितलं कुठं लाट आहे? पाणी जर कळालं लाट नाही, तो जर कळाला जगत नाही. व्यक्ती आहे आणि इथं अज्ञानाची निवृत्ती आहे. इथं स्वरूपाची प्रतीती आहे. इथं बुद्धीची प्रगल्भता आहे. इथं बोधाचा सागर आहे. इथं वेदाचा अगर आहे. इथं ज्ञानाचा चमत्कार आहे. इथं साक्षात्कार आहे भगवंताचा. तो विचाराचा साक्षात्कार करून देतो. आपला विषय होता एक आहे भगवंत, जगत रूपाने कसा झाला. मला हे बोलायचं. मला पुढे पुढे जाते. पुन्हा काचत तुम्ही, मी काचत, दोघे होता परमात्मा अनेक रूपाने कसा तो नटला नाही. आणि जगतचा आवाज, त्याच्याशिवाय स्थान जगत आहे. व्यापक रूपानं कसं आहे? एक आहे विश्वात्मा. म्हणून आता विश्वात्मा केले कसा प्रयास लागला. तो कसा विश्वात्मा आहे? तो ज्ञानोपा आहे. तो जगात आहे. तो एक आहे. तो आत आहे. सर्वांच्या भिन्न आहे. सर्व व्यापक आहे. सर्व सुखरूप आहे. आणि तो वेदाचं रूप आहे. ते माझं स्वरूप आहे. बापरे बाप. तर अनेकांमध्ये कसा आला आणि अनेक कसा झाला? व्यवहार नाही आणि तो भिन्न होऊ शकत नाही, कारण व्यापक आहे तो. परिचिन्न कसा झाला? ऐका, ज्या व्यापकामध्ये मायेचा संबंध आहे, दोघांचा संबंध आहे, परब्रह्माचा आणि मायेचा. तिनं आवरण केलं त्याला, कुणी? मायेनं. मायेनं झाकलं त्याला आणि दाखवलं जगाला. आणि माया मध्ये जग कली आणि तो व्यापक आहे आणि ती त्याच्यासोबत आहे. मग तिनं त्याला धरलं काय? तिनं त्याला बोलवित, ते त्याला बोलत नाही, कारण तिथे व्यवहार नाही.
पण ती तिच्या वाचून राहू शकत नाही, तिला जागाच नाही. तोकड तोच आहे, तोकड कोणी तोच आहे. आणि ती त्याच्यापाशी राहते, तिने डालगच ढालगच ती. मग तिनं आश्रय कुणाचा केला? परब्रह्माचा. पण संबंध दोघाचा. हा प्रवास अनादिकालाचा. ब्रह्ममाया संबंध अनादी. मग ती माया ती त्या भगवंताला झाकती आणि जीवाला हातात घेती. जसं सून नवऱ्याला वाट लावते, त्या नवऱ्याला हातात ही जगताला दाखवते आणि जीवाला बोटावर नाचवते. बायको नवऱ्याला नाचवते. सत्य घटना आहे सध्याच्या काळातली. चौकड बाईचाच बाजार आहे, घराघरात बाईचा बाजार. त्याच्यामुळे अत्याचार आहे जगात. बुद्धी विकार करते, देह धारण करते.